कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुला किती वेळा सांगितलं मला तू आणलेला मोबाईल नकोय। पण मी तर हा आत्ता आणलाय। तू आणखी कोणी मोबाईल आणला का? देत होती पण मी घेतला नाही। चारू, मग घ्यायचा ना। ओवी प्लीज, तुला माहितीये ती माझ्या नजरेसमोर जरी आली ना तरी मला ओके ओके, रिलॅक्स, कूल। मग आता हा घेशील? तू आणलायस? नाही, त्या बाजूच्या परब काकू आहेत ना, त्यांनी आणला। का? का? एक काम कर, त्यांना जाऊन विचार ना। बरं ठीक आहे, मी विचार। मीच आणलाय। ओवी अगं पण तू काय एवढा मोबाईलवर खर्च केलास? श्रीनिवास, ते आता इम्पॉर्टंट नाहीये ना, तुझ्याकडे मोबाईल असणं इम्पॉर्टंट। श्रीनिवास प्लीज घे ना। ओवी बघ प्लीज मला समजून घे, मी हा मोबाईल नाही घेऊ शकत। बट वाय? चारूने आणलेला फोन तू घेतला नाही म्हणून? नाही अगं तसं काही नाहीये। मग काय प्रॉब्लेम आहे श्रीनिवास? अँड सी, मला बाकी कोणाशी कंपेअर करू नको, मला नाही आवडत। अँड हा फोन मी माझ्या डॅडच्या पैशांनी नाही घेतलाय, ऑनलाईन क्लासेसच्या पैशांनी घेतलाय, दॅट टू सेकंड हँड। नवीन फोन अफोर्ड करता आला नसता। हे बघ प्लीज मला चुकीचं समजू नकोस। हे बघ मला माहितीये तिथे काय परिस्थिती आहे आणि अशात तू माझ्या मोबाईलसाठी एवढा खर्च का केला सगळं? श्रीनिवास, लेट इट बी ना। मी ऑनलाईन क्लासेसचे अजून बॅचेस वाढवेन। सी, आता तुझ्यासाठी हा फोन तुझ्या स्टडीजसाठी इम्पॉर्टंट आहे आणि ही आता लक्झरी नाहीये तुझ्यासाठी, नेसेसिटी आहे। अँड काय रे, तुझ्या स्कॉलरशिपच्या पैशातून तू माझ्यासाठी इयरपॉड्स आणले, ते मी घेतले ना। मग ओके फाईन, तुला जर एवढं वाटत असेल तर जेव्हा केव्हा तू कमवायला लागशील ना, तेव्हा याचे पैसे मला परत दे। वर्क्स? नाही। का? कारण मी जर का तुला पैसे परत केले तर तो व्यवहार ठरेल आणि ओवी तू तुझ्या स्वतःच्या कमाईतून त्या प्रेमाने माझ्यासाठी मोबाईल आणलास। तुझ्या प्रेमाच्या कर्जात राहायला आवडेल। आणि मी तुला तुझे पैसे परत करणार नाही। थँक्यू सो मच ओवी, खरंच मला या मोबाईलची गरज होती। थँक्यू। थँक्स। दे तो फोन परत दे। नाही दे। ओके ओके सॉरी सॉरी। ए बरं चल, मी आता निघते। दादा आणि मावशी दोघेही आज घरात नाहीयेत, मी असंच दार ओढून आले। का ते दोघं कुठे गेलेत? त्यांचं काहीतरी काम आहे,
आय थिंक ते रात्रभर येणार नाही. अगं मग तू एकटीच तिकडे. निशी आहे सोबत आणि तसंही आसपास सगळी आपलीच लोक आहेत ना. आणि इवन इफ एकटीला राहायचं असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हं? थँक्यू निशी. निशी, आपण इथून निघण्याआधी तुझ्या माहेरच्यांना जेवायला बोलूया का? नाही म्हणजे त्यांनी आपल्यासाठी इतकं काही केलंय आणि आमचे ते व्याई आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. आई आणि दादा येतील, पण लाली आत्या येईल असं वाटत नाही. आणि आय थिंक त्या बाकीच्यांना सुद्धा येऊ देणार नाही. तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, ते मी बघते. त्यांना आपण बोलवायचं काम करूया, यायचं की नाही ते त्यांचं बघतील. पण आपण त्या सगळ्यांना एकदा बोलवायला हवं. बरं ठीक आहे. आई, मी काय म्हणत होते, आज ओवी सोबत कोणी नाही आहे तिथे मांगरात, मग मी तिच्या इथे जाऊ का झोपायला? हो का? मग तू आत्ताच निघ. नाही नको, कशाला हो, सगळं आवरते आणि मग जाते. तसंही कुठे लांब आहे, इथेच जायचंय. मी आवरते सगळं. ठीक आहे. चारू, फोन दे. काय रे, तुला त्या ओवीने दिलेला हा फालतू सेकंड हँड फोन चालला आणि मी तुला एवढा महागातला फोन देत होते, त्याला तू नको म्हणालास. काय माझ्यावर पाळत ठेवून होतीस काय ग? जाऊ दे, मला त्याचा काही फरक पडत नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे माझ्या खोलीत तू यायचं नाही. निघ आणि फोन दे. हा फोन ना मी आधी फोडणार आहे. चारू, फोन दे. चारू, 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 फोन सोड. चारू, फोन. मी फोडणार आहे तो. चारू, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.